हर साल वर्ल्ड ओरल हेल्थ डे मार्च के महीने में मनाया जाता है। लोगों को उनकी ओरल हेल्थ के बारे में जानकारी देने के उद्देश्य से हर साल इसका आयोजन किया जाता है। नागपुर में गवर्नमेंट डेंटल कॉलेज और हॉस्पिटल में वर्ल्ड ओरल हेल्थ डे कार्यक्रम का आयोजन किया गया। अ हैप्पी माउथ इज अ हैप्पी बॉडी इस थीम के साथ आयोजित इस कार्यक्रम में लोगों को ओरल हेल्थ के बारे में जागरूक किया गया। वर्ल्ड ओरल हेल्थ डे 20 मार्च या तारखेला पूर्ण जगामध्ये साजरा करण्यात येतो। ओरल हेल्थ ही आपल्या पूर्ण स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि शासकीय दंत महाविद्यालयामध्ये डिपार्टमेंट ऑफ पीडियाट्रिक डेंटिस्ट्री आणि कम्युनिटी डेंटिस्ट्री यांच्यामध्ये हे मिळून हा पूर्ण साजरा करत आहे। पूर्ण महिनाभर हा प्रोग्राम आपण शासकीय दंत महाविद्यालयातर्फे डिपार्टमेंटचे सगळे फॅकल्टी आणि विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीनिंग प्रोग्राम्स, पिट अँड फिशर सिलेंट प्रोग्राम, फ्लुरोसिस प्रोग्राम, स्क्रीनिंग ऑफ द पेशंट आणि त्यांची ट्रीटमेंट, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी ओरल हेल्थबद्दल अवेअरनेस करण्यासाठी मीडियामध्ये कव्हरेज, प्रिंट मीडिया, ई मीडिया, जेणेकरून याचा पेशंटमध्ये जनजागृती होईल आणि सगळे पेशंट्स किंवा सगळे जे पॉप्युलेशन आहे ते या अभियानापासून त्याचा त्यांना सगळ्यांना फायदा होईल असा हा कार्यक्रम शासकीय दंत महाविद्यालयातर्फे या दिवशी राबवण्यात येत आहे। या विभागातर्फे आपण सगळ्यांना, पालकांना, लहान मुलांना सगळ्यांना जागतिक मुख आरोग्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत असतो। 20 मार्च हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी आपण अनेक कार्यक्रम करत असतो। या प्रसंगी मला आपल्याला सांगायचं आहे की सर्वसामान्यपणे लहान मुलांमध्ये अनेक आजार आढळून येतात, जसे दातांना कीड लागणे, वेडेवाकडे दात येणे, मार लागल्याने दात पडणे किंवा मुख्य सवयी, ज्याला आपण ओरल हॅबिट असे म्हणतो, हे प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतो आणि हे जर टाळले नाही तर पुढे त्याचे सायकोलॉजिकल परिणाम होतो आणि इतर गोष्टींवर परिणाम होतो, जेणेकरून आपली पूर्ण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला हॅम्पर होते। तर सर्वात सांगायचं म्हणजे दातांना कीड कशी लागते। दातांना कीड लागण्यासाठी मेन 3 कारण आहे। एक तर दात स्वतः, दुसरं त्यावर आपण जे गोड पदार्थ खात असतो ते, आणि जे किटाणू म्हणतो आपण। तर दुधाचे दात पक्क्या दातांपेक्षा तसेच कमजोर असतात आणि त्यामुळे त्यांना कीड लागण्याचे प्रमाण वाढते।